जय गिरनार. आवाज फक्त तोंडातून बाहेर काढ म्हणजे झालं. आता काठी टाकायची. आता हे चढ नाहीये, नाही दाखवलं असतं तुम्हाला प्रॅक्टिकल. मी माहिती सांगितलीच नाही, मी फक्त तुम्हाला चढ उतर सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही यायचंय का नाही ठरवा. जर कॅपॅसिटी नसेल तर प्लीज येऊ नका, कारण की इथे येऊन दुसऱ्याला त्रास काय देऊ नका. आणि ह्या मॅडम आम्हाला चंदन लावतात पायऱ्या सांगून सांगून. करताना काही नाही वाटलं, पण आता हे चढणं. हाय गाईज, वेलकम बॅक. तर आता आमचा तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललोय गिरनारला. तर तसं 4 वाजता जायला पाहिजे होतं. 4 वाजता आम्हाला सुरू करायचं होतं, पण अजून आम्ही 4 वाजता रूममध्येच आहे. तर कसं सुरू करणार ना, एवढी तर मंद लोक. आणि हे पण इथं आम्ही स्टे केलं आज. आपण रेडी. चहा भेटेल का नाही काय माहिती. चहा भेटेल मला झालंय म्हणे नाही वाटतं. मी 3 दिवस सगळ्यात पहिल्यांदा मी आवरलं म्हणजे आंघोळ बिंघोळ मी, आणि जागा पण मीच असतो सगळ्यात पहिलं. काय कशाला बिनकामाचं जागा राहायचं मग. व्हॉट इज दिस. जागा कवा राहायचं. आत काल तो रात्री इथं बेडवर बसून जागा होता, त्याला काय अर्थ आहे का. गाडी चालवणार तेव्हा जागा राहायला पाहिजे ना. आणि आत काल रात्री राखून काय उपयोग आहे का. मग त्यामुळेच मी गाडीत ड्रायव्हरला जागा ठेवण्यासाठी मी तेव्हा पण जागा मी नाही, म्हणजे मी साथ द्यायला होतो. आणि आत्ता पण आंघोळ करायला पण माझं पहिलाच नंबर. मग मला झोपच नव्हतं, असं लो व्हायलाच भेटत नव्हतं. लो येणं लय गरजेचं होतं, तरी पण नाही भेटलं. फायनली गँग उठली. तिकडं पण गँग आहे आणि मी पण आहे, पण काय यांचा उपयोग नाही वाटते. कळ तुम्हाला थोड्या वेळात किती उपयोग आहे यांचा. फक्त ह्याचाच उपयोग आहे. बरोबर बोललात तुम्ही. चुकीचं तर तुम्ही अजिबात काय बोलत नाही. मला आज वाटायला लागले. कालपर्यंत वाटत होतं तुम्ही काय तर वेगळं बोलताय, पण आज तुम्ही पहिल्यांदा सेकंड ब्लॉग मध्ये. चला गाईज, तयारी चालली बूट वगैरे घालण्याची. आता आम्ही काठी खूप गरजेची आहे. तर काठी आपला साथीदार बनणार आहे या आपल्या जर्नीत. चला घ्या म्हाताऱ्यांनो. म्हातारी सगळे सेम. अहिलेच फार नाही घाल सकाळी. हा का नाही, ते तुटल लय बारीक आहे. हे फाका आहे. फाका यायला काठी दिली मला. फाका यायला माणसांनो, फाका यायला काठी. 5 minutes later. जय गिरनार. आवाज फक्त तोंडातून बाहेर काढ म्हणजे झालं. चला. सगळ्यांना अक्कल द्यावी देवानी, माझी पण हीच चर्चा आहे. आणि ह्या ट्रिपवाल्यांना तर द्यावीच द्यावी. आता काय झालं, आम्ही काठी घेतलेली. काही काट्यांची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्याला किती 50 रुपये डिपॉझिट भरायचं एका गाठीचं, आणि जाताना आपण 30 रुपये घातला रिटर्न न्यायचं. सर चांगलं आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं, माझी बॅग चेकिंग करायची होती. आपण काही नाही का, प्लास्टिक इज नॉट अलाउड. सो तुम्ही प्लास्टिक घेऊन नका येऊ. पाण्याची बॉटल पण प्लास्टिकची अलाउड नाही, पिशव्या प्लास्टिकच्या अलाउड नाही, म्हणजे की चांगली गोष्ट आहे. आणि मग माझी काठी तिथंच विसरलेलो मी, मग घेऊन आलो तरी पण. तर काल आम्ही जिथे थांबलो तिथं आम्हाला अन्नदान म्हणजे फ्रीमध्ये जेवण, म्हणजे अन्नदान टाईप होतं. जेवण चांगलं होतं, पण त्यांची अशी अट होती की जेवण वायाला नाही घालवायचं. जेवढं तुम्ही खाणार आहे तेवढंच घ्यायचं. अतिशहाणपणा करून वायाला घालवायचं नाही. ते बळ मग खायला घालतात तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यातलं तरी पण एकाने चॅप्टरपणा करून वायाला घालवलं. तो सापडला नाही, त्यांनी पै वाट काढले. तो सापडला असतं ना तर तिथंच प्यायला लावला असतं त्यांनी. आणि दुसरा पण एक आहे आमच्यात, तो त्याला तर आवडलंच नसतं हे मला माहीतच होतं, पण त्यांनी खाल्लं. त्या बाबाने खाल्लं सगळं.
सुधारणा झाली जाते एका गोष्टीची. फ्लॅश का ऑन होतोय? आमच्या आता 1000 पायऱ्या कंप्लीट झाल्यात. लय दम लागलाय मला, नाही लक्षात मला नाही लागत. मी त्यांचा आधार बनतोय आता ह्या ह्याच्यात काठीच्या आधाराने चालत आहे. मी तर चप्पलवर चालतोय हो का. आपल्याला नाही लागत बूट बीट. कष्टाचे पाय आहेत आपले सगळे. घाम पण आपल्याला सगळ्यांपेक्षा कमी येतो कारण आपण ऑलरेडी एवढे कष्ट केले ते तेव्हा आता आपल्याला घामच येत नाही. A few moments later. आमच्या लोकांना दम लागतोय. कठीण आहे तसं पण काय आता चढायला लागल. उचडता आत्ताच झालाय मग आताशी आमच्या 1600 आहे. लय वेळ लागला. ओ व्हॉट अ स्ट्रॅटेजी, व्हॉट स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी. 100ला उभं राहा आणि 200ला बस. अरे कहना क्या चाहते हो? ही स्ट्रॅटेजी. आता काय केलंय मी सगळ्यात मागं थांबलोय कारण की हे जी गँग आहे ना त्यांची काळजी मला घ्यायला लागते. सगळ्यात कोणाला काय थांब लागतं काय लागतं काय सांगत नाही. हाय हाय. इथं 5000 पायऱ्या चढून झाल्यात. आता यांची पेटपूजा चालली. लय कष्ट केले मी तर सगळ्यात जास्त कष्ट केलं असं वाटतंय. किती 5000 पायऱ्या आमच्या पूर्ण झाल्यात. ते अंबाजी मंदिरापर्यंत 5000 पायऱ्या होत्या. तिथंच आय थिंक रोपवे तिथपर्यंतच आहे. पण आज तुम्ही वातावरण बघू शकता. ह्या वातावरणात रोपवे काय चालू नसणार आहे म्हणून ज्यांची बी इच्छा होती रोपवे घ्यायची हे नाही तुम्हाला चालत. हा मग त्यामुळे तुम्हाला आता चालतच यायला लागेल. आणि हे बघा व्ह्यू. आणि आपली महाराष्ट्राची लोक भरपूर आहेत. पुण्याची पण आम्हाला लोक भेटले चालायला लागते पण असं काठीचा असं काठी टाकायची. आता हे चढ नाहीये नाही दाखवलं असतं तुम्हाला प्रॅक्टिकल कसं करायचं ते. अशी काठी टाकायची जोर द्यायचा आणि पुढे चालायचं. मी बिना चपलीचं चालतो. आता मी बिना चपलीचं चालतोय कारण उलट मला वाटते बिना चपलीचं चांगलं वाटते. हे बूट बीट काय बुटाचं वजन जास्त परत ती बूट पॅक बिक होतं गरम होतं पायाला. त्यापेक्षा नसलेलं चांगलं आहे बूट. हो किती पायऱ्या झाल्या? 7000. थोडा आवाज पण निघा नाही एवढे थकलं. या ताईले थक थांबा बघून घ्या. हा असतो चेहरा जसं तुम्ही कदा 5 कच करत असतो पण आता तो बंद झालाय आवाज. हे कशाला नाहीत भेट. आता उतार पण आहे हा पण येताना हाच आम्हाला चढ पण होणार आहे. ह्यांना वाटतं आनंद की उतार आला म्हणून पण जायच्या वेळेस त्यांना माहित नाही हा कसला चढ लागणार आहे ते कारण लय स्टेप आहे. डोंगर वेगळा आहे तर रोपवे नाही न्यायला पेंच पाहिजे. पेंच काय दुसरीकडे कोणाचं त्यांचं का त्यांचं माझं तर नाहीच आहे मुर्का. कट. आपण कुठं ह्याच्यावरती गुरु शिखरावरती जात आहोत. आम्ही आत्ताच गोरक्षनाथांचं दर्शन घेतलंय. ह्याचं पण काम मीच करते तरी नाही मी बोललोय खूप मस्त आहे गाईज. एकदा विजिट करा एकदम जास्त थंडी पाऊस आणि आयुष्यात येत राहा. फक्त येताना फक्त माहिती घेताना जो ब्लॉक करतोय त्या व्यक्तीकडून घेऊ नका. मी माहिती सांगितलीच नाही. मी फक्त तुम्हाला चढ उतार सांगितलं त्याच्यावर तुम्ही यायचंय का नाही ठरवा. आता हा उतार आहे पण हा जाताना चढ होणार आहे. ह्यांना लय आनंद झाला. मला आनंद झाला होत नाही कारण मला माहिती आहे हे पायऱ्या मला परत चढायचे अजिबात. ह्यांचं काय नाही. ह्यांनी दोनदा आता दुसऱ्यांदा चढतं ते. आणि जर तुम्हाला जर कॅपॅसिटी नसेल तर प्लीज येऊ नका कारण की इथे येऊन दुसऱ्याला त्रास काय देऊ नका. लय मोठा हा विचार सांगितला. कारण की
दोघं जणांना तुम्हाला उचलून घेऊन जायचंय, त्यात बिचाऱ्यांची हाल किती होतात. तुमची गाणी काय डाउनलोडेड आहेत काय आजीला मी एका आजीला बघितलं ते म्हणजे एका आजीला दोघ जण असे उचलत 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 होते. पण नसेल होत आणि हा आमचा झोपाळू म्हातारे बाबा. म्हातारी बाबाईची भविष्य काय बाबा बा बा- चला 1000 पायऱ्या बाकी आहेत आता. आता इथनं स्वर्गात जायला काही पाप केली असतील तर ह्या 300 पायऱ्यामध्ये बाहेर 300 नाही 1000 आहेत ना. 1000 पायऱ्या आहेत. 1000 पायऱ्या 1000 पायऱ्या राहिल्या. फक्त 1000. आम्ही मंदिराच्या लय जवळ आलोय आता. खूप कमी पायऱ्या राहिल्यात. अयो कंटाळा आला. चला मला तर वाटतंय हे रडून रडूनच ही ब्लॉगच बंद करतील एवढ्या वेळात ऐकल्यावर. कोण रडलंय आता तुझ्या ब्लॉग सगळीच एवढं चाललोय तेवढं चाललोय. खूप कमी पायऱ्या राहिल्यात पण ह्या कमी पायऱ्याच खूप कठीण पायऱ्या आहेत. स्वर्ग दिसतोय आणि ह्या मॅडम आम्हाला चंदन लावतात पायऱ्या सांगून सांगून. आता सांगितलं 100 बाहेर फक्त. वाह दीदी नहीं नहीं दीदी वाह दीदी आम्ही दर्शन करीन लड़की हमारी लड़की अब अभी कहानी बताने वाली है. बताना. मी नाही यांच्यासोबत सॉरी यांच्यासोबतच नाही हौसला बढ़ाओ दोस्तों चलो. पण कधी नाही आणि रील मध्ये म्हणलेलं 2.5 तासात पोहोचणार म्हणजे 3 तास झालं पण इथं आम्हाला 3 नाही मला वाटतं 6 तास लागलाय का काय माहिती. लय वेळ लागला. गर्दी पण लय म्हणजे एवढी पण नाही पण आहे थोडीफार. पायऱ्याची काही भीती नाही कारण पायऱ्या एकदम क्वालिटी. मंदिरात गेलो 2च मिनिटात दर्शन झालं. 6 तास लागलं चढायला 2 मिनिटात दर्शन खतम. भारी मंदिर एकदम मस्त वाटत पण कष्ट लय करायला. आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाही. आतमध्ये फोटो वगैरे अलाउड नाही. आम्ही कुठला फोटो वगैरे नाही काढ. A few moments later. दर्शन झालंय सक्सेसफुली. दर्शन सक्सेसफुली झालंय तर ह्या मॅडम सगळ्यात लास्टला होत्या. सगळ्यात पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये जेव्हा 5000 स्टेप करायचे होते तेव्हा सगळ्यात लास्टला होती. 5000 पायऱ्या जेव्हा केल्या पहिल्या तेव्हा त्या लय शेवटी होत्या. थोडस मग त्यांनी खाल्लं पिल्लं वॉर्म अप केला आणि माझी साथ पण त्यांना लाभली. त्यामुळे त्या पहिल्या आल्या डायरेक्ट. ह्यांना माग सोडून हे चुचुंद्रेले पुढं 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 पुढे. का देवाच्या दारात कसं करतात या. A few moments later. चला चला काय तुमचा एक्सपिरियन्स काय कसं राहिलं. आता एकदम आम्हाला छान वाटलं. जसं काय म्हणजे आता नाही का पृथ्वीवरल्या स्वर्गातच आम्ही आलेलो आहे. एकदम छान वाटलं. एकदम गिरणाला येऊन आधी चढताना वाटत होतं काही हे होईल पण आधी मध्ये आमच्या तुमच्यासारखे मराठी लोक भेटले आणि आम्हाला एनर्जी आली. ज्यावेळेला आम्ही चढताना ज्यावेळेला बोललो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. त्यावेळेला मराठी माणसं होती ती जय म्हणली. त्यावेळेला आम्हाला कळालं की ही बाबा महाराष्ट्रातली माणसं आहेत. आणि असंच हळूहळू गुरुदेव दत्तांचं नाव घेत घेत आम्ही इथपर्यंत आलो आणि तुम्ही पण आम्हाला भेटले. आम्हाला खूप आनंद वाटला. कधी आमच्या ओढलं या आणि आल्यानंतर आम्ही तुमचं जेवणा खाण्याची सोय फ्री मध्ये करून टाकू. आता सगळेजण गोष्ट देऊया आता. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव. जय गिरनार. चला चला निघू आता. महादेव. आमचं काय राहिलं. आता आम्ही प्रसाद घ्यायला चाललोय खाली. तिथं पण 200 पायऱ्या उतरून आणि परत चढायचं. आल्यापेक्षा जाणं लय अवघड झालंय. जाणं नसतं चढायचं चढायचं चढायचं. मस्त दम लागतोय.
उतरताना काय नाही वाटलं, पण आता हे चढणं. आता आम्ही तो सोडून आता वर मंदिराची इथं आलो. ह्या मंदिराच्या इथं, ह्या मंदिरातून तिकडचं ते दत्तांचं मंदिर दिसतं, बरोबर आहे. पण आता ती दुका असल्यामुळे ते दिसत नाही. लय भारी पॉइंट आहे. काट्याचोर गँग, काट्याचोर गँग आय काट्याचोर गँग. हे अंबाजी माता मंदिर आणि इथपर्यंत रोपवे, आणि इथून पुढे काय रोपवे नाही. बघा इथं रोपवे दिसतोय. इथं रोपवे पर्यंतची सुविधा आहे, पण आता वारं वगैरे असल्यामुळे रोपवे नाही ठेवलं, त्यांनी कॅन्सल केले ते. दुकानं बिकानं पण आहेत, पण लय महाग असणारच, कारण एवढं वर कष्ट करून घेऊन येतात म्हणल्यावर. ही पण सिस्टीम आहे इथं, असली उचलून न्यायची. 10,000 रुपये घेतो. 10 मग काय त्यांचं खांदा काय दुखत नाही तुला? 10,000 असेल होय? विचारलंय तू? होय, कुणाला तर सांगताना मी कशाला विचारू. ती ब्लॉग मध्ये टाकायचं. चला आता आम्ही ऑलमोस्ट उतरलोच आहे खाली. थोडस राहिलंय, एकदम थोडस. मागो तू नको बघू सोबा. तर आता एंड ऑफ द ट्रेक झालाय, आणि जे आम्ही पहाटे गेलतो ते आम्हाला काही दिसतच नव्हतं, आणि आता बघा कसं दिसतंय. मजा आली, पण काय सांगायला नको. आमच्यातली जाताना काय ढापलत होती, आता येताना काय ढापलतात. कोणाची चमक भरली तर काय सांगाय, आता कोणाचं काय झालंय. लय दुखणे आले जातं. आता निस्तरायला लागतंय वाटते. आता डॉक्टर मागवायला लागतोय आम्हाला. ऑलमोस्ट किती 12 तास तर झाले असतील. आम्ही रात्री पहाट 5ला गेलतो. आता किती वाजलं? 5 वाजून 5 मिनिटं, आणि आता पण 5 वाजून 5 मिनिटं झाले डॉट. म्हणजे 12 तास झाला आम्ही चढून खाली वरनं खाली आलो. म्हणजे तुम्ही विचार करा किती टाइम लागतोय, म्हणजे किती कष्ट लागतात. सोपं नाही आहे, खरं सोपं नाही आहे. आपण तर बिन चप्पलीचं आता तर आपण बिन चप्पलीचं चाललो. ह्यात पिशवीत चप्पल घेतली आणि बिन चप्पलीचं चालतोय. ह्या काठीचा पण आपल्याला थोडाफार आजार वाटतोय, जास्त पण नाही. हा आमचा अवतार आहे, हा माझा अवतार आहे. आता बघा सगळं रेनकोट आम्ही कितीचा यूज अँड थ्रो टाईप घेतलाय 100 रुपयाचा. काय त्याचा उपयोग नाही, ते फाटला पण येतो पर्यंत माहिती का. आणि रेनकोट आतमधूनच भिजलाय, तसं काय आलं नाही. तसं काय उपयोग झाला तसा, आणि एवढा पण नाही झाला. वागवाय कार झाला बिनकामात बुजगावण्याचा. झालंय ऑलमोस्ट संपलंय. आता गाडी पण आली, आता बसायचं, आवरायचं, निघायचं. मग वाईट नाही, पण मजा आली. पण 10,000 पायऱ्या चढणं, परत उतरायचं पण होतं. उतरायचं तर लय किती वाटलं, पण पायावर लय ताण पडत होता. लय म्हणजे लय ताण पडला, लय. चला ट्रिपची एंड झालाय. आता आमचं सगळं गिरनार पर्वत तुम्हाला दिसतोय का माहित नाही. हा गिरनार पर्वत आहे समोरचा, आणि ही आमची गाडी, ही आमची ट्रिप मधली एक मुलगी होती. हा मी जो की ब्लॉगर. आणि आता ट्रिप एंड झाली, झालं सगळं. आता फक्त गप्प बसायचं. परत आता ह्यांची झोप, थांबा तुम्ही, आता ह्यांची झोप सुरू होणार आहे. बिचाराचे पाय घंगडतायत, पण तो व्हिडिओ मध्ये येतोय म्हणून खूपच मस्त चालतो. नाही पण मस्त होत. चला 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 निघा. कटायले चेहरे सगळे. थांबा फायनली आमची ट्रिप झाली. आता माझा आवाज एवढा जोरात काय तो काय माहित.